औपचारिकपणाने लोक खूप शुभेच्छा देतात, शब्दांचा आणि मेसेजचा खूप वर्षाव करतात. त्यांच्या मनामध्ये हार्दिक भाव आहे, ते प्रत्यक्षात तुमचं जीवन सुंदर करण्यासाठी आणि आनंदी करण्यासाठी, सुखी करण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात. त्यांना या विशेष शुभेच्छा देण्याची गरज वाटत नाही. परंतु भावना व्यक्त करण्याचं एकच माध्यम आहे शब्द, आणि म्हणून त्या शब्दाच्या माध्यमातून आम्ही दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे तुमचा खरा शुभचिंतक कोण आहे आणि दिखावा कोण करू राहिलाय हे आम्हाला कळत नाही. नवीन वर्ष हे एक विशेष गोष्ट आहे. मग कधी विशेष गोष्ट आहे? तुमचं मागचं वर्ष तुम्ही काय केलंय, तिथं चांगलं केलं असेल तर विशेष गोष्ट आहे. खरं तर नवीन वर्षाचा दिवस हा आमचा लेखाजोखा मांडण्याचा दिवस आहे. आम्ही स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की मी 1 वर्ष मृत्यूच्या आणखीन जवळ आलेलो आहे. मग जर 1 वर्ष मी जर माझ्या मृत्यूच्या जवळ आलेलो आहे, तर मागचं 1 वर्ष मी जे जगलो त्याचं मूल्यमापन मी केलं पाहिजे की मी ते सत्कारणी लावलं की ते व्यर्थ वाया गेलं, याचं मूल्यमापन करण्याचा तो दिवस आहे. खरं तर 31 डिसेंबर. आज मी जिथे कमी पडलो, त्या त्रुटी, त्या उणिवा मी उद्या सुधारून घेणार आहे आणि माझ्या जीवनामध्ये कालच्या पेक्षा थोडा मी जास्त आनंदी होणार आहे. कालच्या पेक्षा मी माझं जे जीवनामधला गोंधळ आहे हा थोडा आणखीन कमी करणार आहे, थोडीशी क्लॅरिटी आणणार आहे जीवनामध्ये. काल मी ज्या चुका केल्या, काल मी ज्या अपराध केले, त्या अपराधांचं मी काय करणार आहे? शुद्धीकरण करणार आहे माझ्या आचरणातून, वागण्यातून, माझ्या ज्ञानार्जनातून. म्हणजे हा जो दिवस आहे हा सिंहावलोकन करण्याचा दिवस. गणना आपण कशा करता करतो सर? कुठल्याही गोष्टीची गणना कशा करता करतो? तेव्हा आपण मोजतो 1 2 3. का मोजतो आपण? आपल्याला कुठेतरी काय करायचंय? पोहोचायचंय. आपण पहिलीला गेलो शाळेमध्ये असं का म्हणतो? कारण मला 10वीला जायचंय आणि मी माझा प्रवास कुठपर्यंत पूर्ण केलाय याची मला कल्पना येते आणि म्हणून मी त्याची गणना करतो. जेव्हा आम्ही दिवस मोजतो, जेव्हा आम्ही वर्ष मोजतो, तेव्हा आम्ही त्याचं अवलोकन केलं पाहिजे ना, की मी कालच्या पेक्षा आजचं जीवन समृद्धपणे जगतोय का? अधिक आरोग्यमय जगतोय का? अधिक आनंदाने जगतोय का? मी जे माझ्या जीवनाच्यासाठी आयोजन करतोय, मी काही संपत्ती कमवत असेल, मी काही ज्ञान कमवत असेल, मी जीवनाचं काही कौशल्य शिकलो असेल, मी जीवनामध्ये काही छंद जोपासले असतील, मी जे काही करतो आहे, जी माणसं मी जोडली असेल, मी ज्या व्यवसायामध्ये काम करतो, जे अर्थार्जनासाठी मी जे काही करिअर निवडलेलं आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये मी 1 पाऊल पुढे गेलोय का? हे तपासण्याचा तो दिवस. सद्गुरू आम्हाला काय सांगतात? सद्गुरू कधीच हे सांगणार नाही तुम्हाला काय नाही केलं पाहिजे, ते नेहमी सांगतात काय केलं पाहिजे. हे मी तुम्हाला सांगू शकतो कारण मी तुमच्यातला आहे. त्यांना खरं तर प्रश्न पडतो ज्यावेळेस तुम्ही एक दार्शनिक बनता, जेव्हा तुम्ही रहस्यदर्शी बनता, जेव्हा तुम्ही सिद्ध पुरुष बनता, योगी बनता, तेव्हा त्यांना प्रश्न पडतो. जसा तुम्हाला प्रश्न पडतो एखाद्या दारुड्याला बघून, होतो जेव्हा गटारीमध्ये लोळतो, जेव्हा एखादा डुक्कर एखाद्या घाणीमध्ये लोळतं, जेव्हा एखादा गाढव आहे त्याच्या ह्या बाजूला एवढा ताजा घास आहे तो टाकून जेव्हा ते उकिरड्यावर पडतं, तेव्हा तुम्हाला प्रश्न पडतो हे का बरं उकिरड्यावर जातं? हे इकडे चांगला घास सोडून देतंय, त्याला किती गुळ खाऊ घाला त्याला कळत नाही, ते शेणाक पडत. हे पाहिल्यावर तुम्हाला काय वाटतं? हसू येतं, किळस येते, रडावं की हसावं असं होतं की नाही? आता तुम्ही बघता शेतकऱ्यांना की अरे एससीटी वैदिक सारखं एवढं सुंदर तंत्रज्ञान असून सुद्धा लोक केमिकल पळतात. अरे असं नाही की माहिती नाहीये, चांगले रिझल्ट आले, चांगले पैसे झाले, तरी पण केमिकल वापरतात, वाटोळ करून घेतात. तू म्हणतो नाही मला वाटलं करून पाहावं. त्यावेळेस तुम्हाला पण आश्चर्य वाटतं, काय यांना सुचत नाहीये, यांची मती भ्रष्ट काय आहे? तसं सद्गुरूंचं पण आहे. सद्गुरूंना आश्चर्य होतं ते जेव्हा आयुष्यामध्ये उच्च पदावर गेलेली माणसं सुद्धा बालिश सारखे प्रश्न विचारता, बालिश वागता, मोह मायेच्या दुनियेमध्ये भरकटता, तेव्हा त्यांना प्रश्न पडतो ते काय? स्वतःला बेशुद्ध करणे, स्वतःला नशेमध्ये बेसावध करणे, स्वतःचा जीव धोक्यात घालणे, ही कुठली पार्टी, ही कुठली मजा, हे कुठलं 31st? व्हॉट इज दिस? फक्त त्या विषयापुरता विषय नाहीये, आमचा पण विषय तोच आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये सेलिब्रेशन कधी करतो, का करतो आणि कसं करतो? या गणनेमध्ये आम्ही प्रवास सुरू केलाय, एकापासून ते अनंताचा प्रवास आम्ही सुरू केलाय आणि तो प्रवास आम्ही कुठपर्यंत केला आणि कसा केला हे जाणण्याचा तो खरा दिवस आहे. म्हणजे तुम्हाला अधिक शुद्धतेची गरज आहे, अधिक तुम्हाला सावधगिरीची गरज आहे, अधिक तुम्हाला बोधाची गरज आहे. पण त्या दिवशी तुम्ही बेधुंद होण्याचा प्रयत्न करा, की तुम्ही तुमच्या निर्मितीच्या स्रोताला प्रकट होण्याचा वाव दिला पाहिजे. कोण आहे आमचा निर्मितीचा स्रोत? आम्हाला शरीराची निर्मिती केली आई वडिलांनी, तेच दिसतं. फक्त ज्या वासनेच्या संबंधामधून त्यांचा संबंध आला, ते शारीरिक इंद्रिय दिसतं आम्हाला. तो जो इंद्रियांचा एकत्र येण्याचा जो प्रसंग आहे, आम्हाला तो प्रसंग जास्त दिसतो. पण आम्हाला त्याच्यामध्ये प्रवेश केलेली चेतना हिचा स्रोत कधीच दिसत नाही. आम्ही त्या प्रति कधी जागृतच नाही. शरीराच्या स्तरावर आम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही त्या मलमूत्राच्या द्वारांमध्येच अडकलेलो असतो. ते घाणेरडे आहे का? तसं काहीच नाहीये. परंतु त्यांच्यामध्ये चेतना पेटवणारा कोण आहे? त्याच्यामध्ये जिवंतपणा आणणारा कोण आहे? तो महत्वाचा आहे. सिर सलामत तो पगडी 50. वा वा, काय पण अर्थ काय होतो याचा? अर्थ काय होतो? मधलं शिर जोपर्यंत सलामत आहे ना, त्यामुळे तुम्ही किती पण पगड्या आणल्या, किती आल्या आणि किती गेल्या, गमती नाही त्यांची, त्यांना काहीच महत्व नाही. पगड्यांना महत्व नाहीये, आता मधल्या शिराला महत्व आहे. तसं या शरीराला महत्व नाही, त्याच्यामध्ये ज्यांनी प्राण फुकले त्या प्राणाला महत्व आहे. मग ते प्राण कोणी फुकले त्याला स्रोत नाही. जीवनामध्ये आमच्या जवळच्या माणसाला शेवटच्या घटका मोजताना बघतो ना, अतिशय प्रेमाच्या आणि जवळच्या, तेव्हाच आम्ही या बाबतीमध्ये काय होतो? सावध होतो, जागृत होतो. इतर वेळेस आम्ही कायम धुंदीत असतो. धुंदीत राहू, हे की नाही?
धुंदीत गाऊ. ही जी धुंदी आहे खरं तर तरुणपणाची धुंदी असते. पैसे आल्यावर पैशाची धुंदी असते. पद आल्यावर पदाची धुंदी असते. थोडा मोठेपणा भेटला का प्रतिष्ठेची धुंदी असते. प्रकृतीने दिलेली धुंदी जी आहे ती तुम्हाला काहीतरी जन्म घालायचंय, कोणाला तरी एखादं नवीन बाळ जन्माला घालायचंय म्हणून ती धुंदी दिली आहे. परंतु पैशाची धुंदी प्रकृतीने नाही दिली तुम्हाला. निसर्गाने दिलेली जी धुंदी आहे प्रकृतीची ती तरुणपणात येते पण आणि तरुणपणानंतर ती जाते पण. तुम्ही एखाद्या 60 वर्षाच्या म्हाताऱ्याला लव्ह लेटर लिहिताना बघितलं कधी नाही. जरी लिहिलं त्याने तर कुठलीच म्हातारी वाचणार नाही. कारण ज्या उद्देशाने ते पत्र लिहितो आहे तो उद्देश पुरा करणारी इंद्रिय आता काय झालेली आहे, नाकाम झालेली आहे. तुमचं जेवण पूर्ण होण्याच्या आज तुमची तृप्ती झाली पाहिजे. जेवण जर अर्धवट राहिलं त्याचं मन तिला अडकून राहतं. मन अडकून जर राहिलं ते मन सोडवायला परत येतं. आणि म्हणून एकदा 2025 गेलं की तुम्ही लगेच 2026 मध्ये उतरले पाहिजे. अरे माणसं एवढे हुशार असतात की जवळजवळ 70-80% माणसं कालची तारीख टाकतात 2025 1 जानेवारी 2025 रात्रीची उतरलेली नसते. काही घेत नाही तरी त्यांना चढलेली असते. झोप बद्दल बोलतो. तर जे वाईट किंवा आपल्याला निगेटिव्ह करणारे विचार आहे ना त्यांना कुठंतरी म्हणजे गोंधळ मनात चालू असतो तर ते थांबवायचे आणि चांगलेच विचार आपल्यामध्ये आले पाहिजे. याच्यासाठी आपण काय करा म्हणजे जो व्यक्ती क्रिएटिव्ह असतो किंवा जो काहीतरी नवीन निर्माण करतो, जसं आपले श्रीराम सर आहेत, हे शेतकऱ्यांसाठी वैदिकसारखं तंत्रज्ञान उपलब्ध करून दिला आणि त्यांनी जी निर्मिती केली त्यामुळे प्रत्येक शेतकरी जो आहे तो आज आनंदी आहे. तर सर ह्या गोष्टीसाठी आणखीन आम्ही कशा पद्धतीने जास्त योगदान देऊ शकतो? आज सद्गुरूंनी जो सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर निर्मिती ह्या शब्दामधून आनंद निर्मिती स्वतःमध्ये शिवाय इतरांमध्ये कसा निर्माण करावा याच्याबद्दल सुद्धा त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. आणि राम सरांकडून आज असं एक मला पाहिजे की नवीन वर्षाचा काय संकल्प करावा आणि संकल्प पूर्तीसाठी नक्की काय केलं पाहिजे या संदेशातून आज माहिती मिळाली. मित्र हो, इसवी सन इंग्रजी 2026 या इंग्रजी कालगणनेच्या प्रमाणे हे जे नवीन वर्ष आहे त्याच्या पहिल्या दिवशी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. खरं तर शुभेच्छा ही शब्दाने देण्याची गोष्ट नाही आहे, ही कृतीमधून घडून आणण्याची गोष्ट आहे. दुसऱ्यांच्या संदर्भामध्ये इच्छा करण्याच्या ऐवजी तुम्ही काहीतरी केलं पाहिजे. त्याचं जीवन सुंदर व्हावं, त्याच्या जीवनामध्ये आनंद यावा, सुख यावं, आरोग्य यावं, यासाठी तुम्ही काहीतरी योजना केली पाहिजे. त्या खऱ्या अर्थाने शुभेच्छा आहे. खरं तर मी वर्षभर तुमचं जीवन शुभ व्हावं यासाठी प्रयत्न करत असतो. खरं तर त्याच माझ्या शुभेच्छा. तेव्हा मला शब्दांनी वेगळ्या शुभेच्छा द्याव्या अशी काही गरज वाटत नाही. आणि माझा तर अनुभव असा आहे, चोराच्या उलट्या बोंबा असतात. औपचारिकपणाने लोक खूप शुभेच्छा देतात, शब्दांचा आणि मेसेजचा खूप वर्षाव करतात. ज्यांच्या मनामध्ये हार्दिक भाव आहे ते प्रत्यक्षात तुमचं जीवन सुंदर करण्यासाठी आणि आनंदी करण्यासाठी, सुखी करण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात. त्यांना या विशेष शुभेच्छा देण्याची गरज वाटत नाही. परंतु भावना व्यक्त करण्याचं एकच माध्यम आहे शब्द, आणि म्हणून त्या शब्दाच्या माध्यमातून आम्ही दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळं तुमचा खरा शुभचिंतक कोण आहे आणि दिखावा कोण करू राहिला आहे हे आम्हाला कळत नाही. नवीन वर्ष जेव्हा येतं तेव्हा आमच्या मनामध्ये काय कल्पना असतात. जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा नवीन वर्ष आलं की कॅलेंडर बदलायचं, हा पहिला आमचा अनुभव. दुसरा अनुभव म्हणजे आदल्या दिवशी रात्री टी व्हीवर फार मनोरंजनाचे कार्यक्रम राहायचे. 31 डिसेंबर म्हटलं की भरपूर असे संगीतमय, नाट्यमय, हास्यमय अशा प्रकारचे 2-2, 3-3 तासाचे कार्यक्रम राहायचे आणि ते आमचं मूलभूत आकर्षण असायचं. म्हणजे 31 डिसेंबर हा खरं तर आमच्यासाठी फार काही विशेष लहानपणी नसायचा, हे असंच असायचं. आणि आज जसं आपण जबाबदारीच्या उंबरठ्यावर स्वतःला घेऊन येतो त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये काहीतरी जबाबदाऱ्या येतात. आणि मग जेव्हा वर्ष बदलतं तर आत्ताच्या जनरेशनमध्ये पाश्चात्य संस्कृतीचा आमच्यावर फार प्रभाव आहे सध्या. म्हणजे कसं की मुळात हे जे वर्ष आहे हे पाश्चात्य संस्कृतीनुसार बदललेलं आहे. भारतीय संस्कृतीनुसार ते गुढीपाडव्याला बदलतं. चैत्र महिना हा जो सुरू होतो तो आमच्या वर्षाचा पहिला महिना आहे, बरोबर आहे. आणि त्या महिन्याची सुरुवात ही गुढीपाडव्याला होते. आम्ही नवीन वर्षाचं स्वागत करतो, आम्ही 31 डिसेंबरचं सेलिब्रेशन नाही करत. बरं काय करतात हो सेलिब्रेशनमध्ये? काय करतात? त्या दिवशी उशिरापर्यंत दारूची दुकानं उघडी ठेवली जातात. त्या दिवशी नाच गाण्यासाठी हॉटेल्स, पब, रेस्टॉरंट, रिसॉर्ट्स
उशिरापर्यंत चालू ठेवण्याची परवानगी मिळते. यातूनच सगळं काही आलं. काही वेगळं सांगायला नको. म्हणजे पार्ट्या करणं म्हणजे स्वतःला बेशुद्ध करणं, स्वतःला नशा देणं, स्वतःचे जे होश आहे तो घालवणं म्हणजे जर पार्टी असेल तर तुमच्यापेक्षा जनावरं बरी. तुमचा मौज करण्याचा ना हौस मौज करण्याचा जर अशी जर पद्धती असेल, स्वतःला बेशुद्ध करणे, स्वतःला नशेमध्ये आणणे, स्वतःची जी चेतना आहे ती धुसर करणे, ती अस्पष्ट करणे, म्हणजे तुम्ही जर आनंद जर समजत असाल तर मला वाटतं ही एक दानवी गोष्ट आहे, ही मानवी गोष्ट नाही आहे. मानवी गोष्ट काय की सुख देणं, आनंद देणं, सेवा करणं, मदत करणं आणि चेहऱ्यावर आपल्या तेज निर्माण झालं पाहिजे, समाधान निर्माण झालं पाहिजे, अशी काहीतरी गोष्ट करणं म्हणजे आनंद साजरा करणं. गोडधोड जेवण करणं, ज्याने तुमच्या शरीरामध्ये आणखीन ऊर्जा प्राप्त होईल. नृत्य करणं, सावध राहून नृत्य करणं, बरोबर आहे. व्यक्त होणं, आपल्या कलागुणांना वाव देणं, अशा प्रकारे आपण एखाद्या गोष्टीचं काय करतो, संगीतमय अशा प्रकारे उत्सव साजरा करतो. आपण जेव्हा जीवनामध्ये उत्सव साजरा करतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये काहीतरी विशेष घडलेलं असतं, बरोबर आहे. आणि म्हणून नवीन वर्ष हे एक विशेष गोष्ट आहे. मग कधी विशेष गोष्ट आहे, तुमचं मागचं वर्ष तुम्ही काय केलंय ते जर चांगलं केलं असेल तर विशेष गोष्ट आहे. खरं तर नवीन वर्षाचा दिवस हा आमचा लेखाजोखा मांडण्याचा दिवस आहे. आम्ही स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की मी 1 वर्ष मृत्यूच्या आणखीन जवळ आलेलो आहे. मग जर 1 वर्ष मी जर माझ्या मृत्यूच्या जवळ आलेलो आहे तर मागचं 1 वर्ष मी जे जगलो याचं मूल्यमापन मी केलं पाहिजे की मी ते सत्कारणी लावलं की ते व्यर्थ वाया गेलं, याचं मूल्यमापन करण्याचा तो दिवस आहे खरं तर 31 डिसेंबर. ताळेबंद तुमचा मांडला पाहिजे जीवनाचा. खरं तर हा रोज मांडला पाहिजे. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आम्ही काय करतो आणि आजचा माझा दिवस कसा गेला आणि तो उद्या कसा जायला पाहिजे याचा धडा मी आजच्या ह्या सगळ्या जीवनाच्या अनुभवातून घेतला पाहिजे आणि तो पुढे अंमलात आणला पाहिजे. तर माझं जीवन रोज काय होणार आहे, थोडंसं एक पाऊल पुढे जाणार. आज केलेल्या चुका मी उद्या सुधारणार आहे. आज मी जिथे कमी पडलो त्या त्रुटी, त्या उणिवा मी उद्या सुधारून घेणार आहे आणि माझ्या जीवनामध्ये कालच्यापेक्षा थोडा मी जास्त आनंदी होणार आहे. कालच्यापेक्षा मी माझं जे जीवनामधला गोंधळ आहे हा थोडा आणखीन कमी करणार आहे. थोडीशी क्लॅरिटी आणणार आहे जीवनामध्ये. काल मी ज्या चुका केल्या, काल मी ज्या अपराध केले, त्या अपराधांचं मी काय करणार आहे, शुद्धीकरण करणार आहे माझ्या आचरणातून, वागण्यातून, माझ्या ज्ञानार्जनातून. म्हणजे हा जो दिवस आहे हा सिंहावलोकन करण्याचा दिवस आहे. तुम्ही लांडगावलोकन कधी पाहिलं का? कुत्रा अवलोकन कधी ऐकलं का? शेळी अवलोकन कधी करते का? नाही. शेळी कधी विचार करत नाही, मागे कधी बघतच नाही. ती मागोवा घेणं म्हणजे जेव्हा आपण कुठेतरी मोठ्या मिशनवर जातो, त्या मिशनवर जाताना आपण मागोवा घेतो की आपण योग्य दिशेने चाललोय का. आपण जेव्हा एखाद्या अंजान अशा प्रदेशामध्ये प्रवास करत असतो त्यावेळेस आपण अनेक वेळा मॅप तपासतो, आपण बरोबर आपल्या मॅपवर आहे का. ते याला सिंहावलोकन असं म्हणतात. आत्तापर्यंत मी केलेला प्रवास आणि आत्तापर्यंत मी जे प्रयत्न करतोय, ज्या दिशेने करतोय, ज्या ताकदीने करतोय ते माझी योग्य आहे का, दिशा माझी बरोबर आहे का, गती माझी बरोबर आहे का. हो बरोबर आहे. आणि म्हणजे आपल्याला हे तपासायचा जो दिवस आहे ना, तो दिवस म्हणजे काय, वर्षाचा शेवटचा दिवस आहे. गणना आपण कशा करता करतो सर, कुठल्याही गोष्टीची गणना कशा करता करतो, तेव्हा आपण मोजतो 1 2 3 का मोजतो आपण. आपल्याला कुठेतरी काय करायचं आहे, पोचायचं आहे. आपण पहिलीला गेलो शाळेमध्ये असं का म्हणतो, कारण मला 10वीला जायचं आहे आणि मी माझा प्रवास कुठपर्यंत पूर्ण केला आहे याची मला कल्पना येते आणि म्हणून मी त्याची गणना करतो. मग जेव्हा आम्ही दिवस मोजतो, जेव्हा आम्ही वर्ष मोजतो, तेव्हा आम्ही त्याचं अवलोकन बी केलं पाहिजे ना की मी कालच्यापेक्षा आजचं जीवन समृद्धपणे जगतोय का, अधिक आरोग्यमय जगतोय का, अधिक आनंदाने जगतोय का.
मी जे माझ्या जीवनाच्यासाठी आयोजन करतोय, मी काही संपत्ती कमवत असेल, मी काही ज्ञान कमवत असेल, मी जीवनाचं काही कौशल्य शिकलो असेल, मी जीवनामध्ये काही छंद जोपासले असतील, मी जे जे काही करतो आहे, जी माणसं मी जोडली असेल, मी ज्या व्यवसायामध्ये काम करतो, जे अर्थार्जनसाठी मी जे काही करिअर निवडलेलं आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये मी एक पाऊल पुढे गेलोय का, हे तपासण्याचा तो दिवस आहे. त्या दिवशी लोक सेलिब्रेशन करतात. मग सद्गुरू आम्हाला काय सांगतात? सद्गुरू कधीच हे सांगणार नाही तुम्हाला काय नाही केलं पाहिजे, ते नेहमी सांगतात काय केलं पाहिजे. हे मी तुम्हाला सांगू शकतो, कारण मी तुमच्यातला आहे. त्यांना खरं तर प्रश्न पडतो, ज्यावेळेस तुम्ही एक दार्शनिक बनता, जेव्हा तुम्ही रहस्यदर्शी बनता, जेव्हा तुम्ही सिद्ध पुरुष बनता, योगी बनता, तेव्हा त्यांना प्रश्न पडतो. जसा तुम्हाला प्रश्न पडतो एखाद्या दारुड्याला बघून, तो जेव्हा गटारीमध्ये लोळतो, जेव्हा एखादा डुक्कर एखाद्या घाणीमध्ये लोळतं, जेव्हा एखादा गाढव आहे त्याच्या ह्या बाजूला एवढा ताजा घास आहे तो टाकून जेव्हा ते उकिरड्यावर पडतं, तेव्हा तुम्हाला प्रश्न पडतो, हे का बरं उकिरड्यावर जातं, हे इकडे चांगला घास सोडून देतंय, त्याला किती गुळ खाऊ घाला त्याला कळत नाही, ते शेणाक पडत. हे पाहिल्यावर तुम्हाला काय वाटतं? हसू येतं, किळस येते, रडावं की हसावं असं होतं की नाही? आता तुम्ही बघता शेतकऱ्यांना की अरे एससीटी वैदिक सारखं एवढं सुंदर तंत्रज्ञान असून सुद्धा लोक केमिकल का पळतात. अरे असं नाही की माहिती नाहीये, चांगले रिझल्ट आले, चांगले पैसे झाले, तरी पण केमिकल वापरतात, वाटोळ करून घेतात. तो म्हणतो नाही मला वाटलं करून पाहावा. त्यावेळेस तुम्हाला पण आश्चर्य वाटतं, काय यांना सुचत नाहीये, यांची मती भ्रष्ट काय आहे. तसं सद्गुरूंचं पण आहे. सद्गुरूंना आश्चर्य होतं ते जेव्हा आयुष्यामध्ये उच्च पदावर गेलेली माणसं सुद्धा बालिश सारखे प्रश्न विचारता, बालिश वागता, मोहमायेच्या दुनियेमध्ये भरकटता, तेव्हा त्यांना प्रश्न पडतो ते काय, स्वतःला बेशुद्ध करणे, स्वतःला नशेमध्ये बेसावध करणे, स्वतःचा जीव धोक्यात घालणे, ही कुठली पार्टी, ही कुठली मजा, आणि हे कुठलं 31st? व्हॉट इज दिस? फक्त त्या विषयापुरता विषय नाहीये, आमचा पण विषय तोच आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये सेलिब्रेशन कधी करतो, का करतो आणि कसं करतो, लक्षात घ्या. या गणनेमध्ये आम्ही प्रवास सुरू केलाय, एकापासून ते अनंताचा प्रवास आम्ही सुरू केलाय, आणि तो प्रवास आम्ही कुठपर्यंत केला आणि कसा केला हे जाणण्याचा तो खरा दिवस आहे. म्हणजे तुम्हाला अधिक शुद्धतेची गरज आहे, अधिक तुम्हाला सावधगिरीची गरज आहे, अधिक तुम्हाला बोधाची गरज आहे. पण त्या दिवशी तुम्ही बेधुंद होण्याचा प्रयत्न करता. मला सांगा, तुमचं स्वतःचं ऑपरेशन करायचं आहे, हार्टचं किंवा किडनीचं करायचं आहे किंवा ब्रेनचं करायचं आहे, आणि तुमचा डॉक्टर त्या दिवशी 31st पार्टीला एन्जॉय करतोय, आणि तिकडून तो एन्जॉय करून आलाय पार्टी करून, आणि आता तुमचं ब्रेनचं ऑपरेशन करणार आहेत. तुम्ही खोललेला ब्रेन घेऊन पळाल, वाचवा, अशीच परिस्थिती आहे. आणि म्हणून जीवनाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो तपासण्याचा खरा हा दिवस आहे. आणि म्हणून सद्गुरू काय सांगता की तुम्ही तुमच्या निर्मितीच्या स्रोताला प्रकट होण्याचा वाव दिला पाहिजे. कोण आहे आमचा निर्मितीचा स्रोत? आम्हाला शरीराची निर्मिती केली आई वडिलांनी, तेच दिसतं फक्त. ज्या वासनेच्या संबंधामधून त्यांचा संबंध आला ते शारीरिक इंद्रिय दिसतं आम्हाला. तो जो इंद्रियांचा एकत्र येण्याचा जो प्रसंग आहे आम्हाला तो प्रसंग जास्त दिसतो, पण आम्हाला त्याच्यामध्ये प्रवेश केलेली चेतना हिचा स्रोत कधी दिसत नाही. आम्ही त्याप्रती कधी जागृतच नाही. शरीराच्या स्तरावर आम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही त्या मलमूत्राच्या द्वारांमध्येच अडकलेलो असतो. ते घाणेरडे आहे का? तसं काहीच नाहीये. परंतु त्यांच्यामध्ये चेतना पेटवणारा कोण आहे, त्याच्यामध्ये जिवंतपणा आणणारा कोण आहे, तो महत्वाचा आहे. सिर सलामत तो पगडी 50. वा वा, काय बात. पण अर्थ काय होतो याचा? अर्थ काय होतो? मधलं शिर जोपर्यंत सलामत आहे ना, त्यामुळे तुम्ही किती पण पगड्या आणल्या, किती आल्या आणि किती गेल्या, गमती नाही त्यांची, त्यांना काहीच महत्व नाही. पगड्यांना महत्व नाहीये, आतमधल्या शिराला महत्व आहे. तसं या शरीराला महत्व नाही, त्याच्यामध्ये ज्यांनी प्राण फुकले त्या प्राणाला महत्व आहे. मग ते प्राण कोणी फुकले त्याला स्रोत म्हणतात. कुठून आले हे प्राण आणि ते कुठे जाणार आहे? जेव्हा आम्ही जीवनामध्ये आमच्या जवळच्या माणसाला शेवटच्या घटका मोजताना बघतो ना, अतिशय प्रेमाच्या आणि जवळच्या, तेव्हाच आम्ही या बाबतीमध्ये काय होतो? सावध होतो, जागृत होतो. इतर वेळेस आम्ही कायम धुंदीत असतो. धुंदीत राहू,
हे की नाही, धुंदीत गाऊ. ही जी धुंदी आहे खरं तर तरुणपणाची धुंदी असते, पैसे आल्यावर पैशाची धुंदी असते, पद आल्यावर पदाची धुंदी असते, थोडा मोठेपणा भेटला का प्रतिष्ठेची धुंदी असते. मग प्रकृतीने दिलेली धुंदी जी आहे ती तुम्हाला काहीतरी जन्म घालायचा आहे, कोणाला तरी एखादं नवीन बाळ जन्माला घालायचं आहे म्हणून ती धुंदी दिली आहे. परंतु पैशाची धुंदी तुम्हाला नाही दिली. तुम्हाला निसर्गाने दिलेली जी धुंदी आहे प्रकृतीची ती तरुणपणात येते पण आणि तरुणपणानंतर ती जाते पण. तुम्ही एखाद्या 60 वर्षाच्या म्हाताऱ्याला लव्ह लेटर लिहिताना बघितलं कधी नाही. आणि जरी लिहिलं त्याने तर कुठलीच म्हातारी वाचणार नाही. कारण ज्या उद्देशाने ते पत्र लिहितो आहे तो उद्देश पुरा करणारी इंद्रिय आता काय झालेली आहे, नाकाम झालेली आहे. मग पत्र ज्याला लिहायचंय त्या मनाला पत्र लिहायची काही गरजच नाहीये, कारण ते अतिशय प्रगल्भ झालेलं असतं त्या वयामध्ये. त्याच्यामुळे त्यांना न सांगता कळतं. म्हाताऱ्याला नुसतं एकमेकांना पाहिलं तरी कळतं काय म्हणायचे, आणि कळत नसेल तर ते म्हातारीच नाही. हे की नाही, नळी फुंकेले सोनारे इकडून तिकडे गेले वारे, असं त्यांचं आयुष्य वाऱ्यासारखं निघून जातं. त्यांना कळत मी त्याच्यातून काय शिकायला मिळत नाही. असं तुमचं जर आयुष्य जर निघून गेलं बघा, एक लक्षात ठेवा, शरीर तुमचं जेव्हा कमकुवत होणार आहे, अशक्त होणार आहे किंवा ते निष्प्राण होणार आहे, त्याच्या आत तुमची वासना मुक्त झाली पाहिजे. तुमचं जेवण पूर्ण होण्याच्या आत तुमची तृप्ती झाली पाहिजे. जेवण जर अर्धवट राहिलं त्याचं मन तिला अडकून राहतं. कळलं का तुम्हाला? मन अडकून जर राहिलं ते मन सोडवायला परत येतं की नाही. आणि म्हणून एकदा 2025 गेलं की तुम्ही लगेच 2026 मध्ये उतरले पाहिजे. अरे माणसं एवढे हुशार असतात की जवळजवळ 70-80% माणसं कालची तारीख टाकतात आज 2025, 1 जानेवारी 2025. रात्रीची उतरलेली नसते, काही घेत नाही तरी त्यांना चढलेली असते. झोपबद्दल बोलून देत. म्हणजे सद्गुरू आम्हाला सांगतात की निर्मितीचा जो स्रोत आहे माणसाचा, तो जो स्रोत आहे तो कोण आहे? आपला स्रोत, जिथून आमचे प्राण आले. मग ते पुढे काय सांगताय, तुम्ही जर त्या स्रोताला जर प्रगट होऊ दिलं तर तुम्ही फक्त आनंदीच राहू शकता.